कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येचा निषेध करत मराठा मंडळ महाविद्यालयाने निषेध व्यक्त करत आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली। सोमवारी बेळगाव येथील चन्नम्मा सर्कलमध्ये विद्यार्थ्यांनी हातामध्ये काळे कापड बांधून मानवी साखळी करून रास्ता रोको करून निषेध केला। यावेळी बोलताना मराठा मंडळ महाविद्यालयाच्या अध्यक्षा राजश्री हलगेकर म्हणाल्या की कोलकाता येथे एका डॉक्टरवर बलात्कार करून खून करण्यात आलाय, मात्र अद्यापपर्यंत आरोपींवर कोणतीही कारवाई झालेली नाही। जय हिंद। 14 ऑगस्ट 2024 स्वतंत्र दिनाच्या अगोदरच्या दिवशी एक मोठा घात नारी सन्मानवर झालेला आहे असं मला वाटतं। हा एका मुलीवर झालेला अत्याचार नाही, तर हा एक महिलांवरचा आघात आहे। असं म्हटलं जातं की पुरुष ही प्राणीही असं काही कृत्य करणार नाही, बट मी असं म्हणेन की प्राण्यांची तुलना ह्या मुलीशी किंवा मनुष्यबळाशी तुम्ही करू नये, कारण ही जी घटना झालेली आहे ती प्राण्यांमध्ये आपण आजपर्यंत ऐकलेली नाही। आजपर्यंत मी सुरुवात करायच्या अगोदर माफी मागते, दिलगिरी व्यक्त करते की जेवढे इथं आतापर्यंत 2005 वर्षापासून बेळगावमध्ये ज्या झालेल्या कृत्य आहेत त्यामुळे एक मायनर मुलीशी असो नाही ना कुठल्या दुसऱ्या मुलींशी असो ज्यांना आजही न्याय मिळालेला नाही, त्यांची मी पहिला सर्वप्रथम माफी मागते की आम्ही एक आंदोलन सुरू केलं, आणखीन तो अर्धवट ठेवला। आज मी इथं सांगून इच्छिते की जोपर्यंत डॉक्टर मोमिताला तिच्या कर्मभूमीवर तिचा जर रेप होत असेल आणि त्याला जर शिक्षा मिळणार नाही तर हा आंदोलन थांबणार नाही। हे जर पोलिसांना किंवा काही अथॉरिटीजना जर सांगायचं असेल की हा ज्याला पकडलं गेलेला आहे आणखीन तो एकटाच आहे ह्याच्यामध्ये आणि त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की मला फाशी द्या म्हणून, तर हे काम एकट्याचं नाही, हे सगळ्या तुमच्या डॉक्टरांच्या रिपोर्टमधनं आम्हाला समजण्यात येतं। तर मी त्याच्या खोल विषयात जात नाही, कारण महिलांचा सन्मान केला पाहिजे। आम्ही अशा गोष्टी सगळ्या पब्लिक समोर सांगू शकत नाही। तर हा गँग रेप आहे, एकट्याला पकडून एकट्याला शिक्षा होऊन चालणार नाही। जे कोण ह्याच्यामध्ये आहे त्याला सगळ्यांना पकडायला लागणार आहे आणि त्यांना कडी शिक्षा देऊन देर इज नो अदर शिक्षा देन हॅव्हिंग हँग्ड अनटू डेथ। ह्या माध्यमातून मी आणखीन एक गोष्ट सांगू इच्छिते की मराठा मंडळ मध्ये जेवढे बॅनर्स ह्या टाईपचे लागलेले आहेत, कोलकाता हॉरर्स हँग अनटू डेथ म्हणून, तेवढे सगळे बॅनर्स मराठा मंडळच्या इन्स्टिट्यूटवर लागले जाणार। आणखीन ह्या माध्यमातून मी परत एकदा विनंती करते गव्हर्नमेंट अथॉरिटीजना की आम्हाला हे बॅनर्स काढायची विनंती करू नये, आम्ही काढणार नाही। जोपर्यंत सगळ्यांना शिक्षा होत नाही तोपर्यंत हे बॅनर्स उतरणार नाहीत। जसं आपण म्हणतो की बाबा सेंट्रल गव्हर्नमेंट असू देत नाहीतर स्टेट गव्हर्नमेंट असू देत, सेंट्रल गव्हर्नमेंटचा विषय मी इथं छेडते की जर सेंट्रल गव्हर्नमेंटला अर्थव्यवस्थेवर किंवा नोटबंदीवर 16 नोव्हेंबरला एका रातोरात तुम्ही जर 2000 रुपयाची नोट बंद करू शकता तर तुम्ही हा कायदा आणू शकता। आणखीन महिलांच्या सुरक्षेसाठी हा कायदा आतापर्यंत यायला पाहिजे होता, आतापर्यंत आलेला नाही। नुसत्या आशीर्वाद आणि नुसती आश्वासनं आम्हाला चालणार नाहीत। आणखीन आम्ही जोपर्यंत कायदा आम्हाला जे हे असं रेप सारखं कृत्य करतील त्यांना फाशी होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन ना बेळगाव मध्ये थांबेल ना देशभरात थांबेल, असं सांगून मी माझे 2 शब्द पूर्ण करते। रेड टीयर्स, कारण आतापर्यंत रेप झालेले आम्ही सगळे ऐकलेले आहेत की बऱ्याच अवयवातून रक्त वाहिलं, ठीक आहे, काही शिल्लक ठेवलेलं नाही महिलांचं। ह्या महिलाला तरी डॉक्टर मोमिताला तरी इतकं तिला म्हणजे चष्मा असलेल्या मुलीला चष्मा तोडून तिच्या डोळ्यामध्ये जेव्हा तो चष्म्याचा घाव झाला आणि तिला
डोळ्यामधनं अश्रू आले आणि ते रक्ताचे असतील तर तेच अश्रू आम्ही इथं दर्शवतोय असं मी सांगते. आरोपीच्या कुटुंबियांनी त्याला फाशीची शिक्षा द्यावी असे सांगितले आहे. अशा विकृत मनोवृत्तीच्या लोकांना फाशीची शिक्षा द्यावी अशी जोरदार मागणी त्यांनी केली. विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव.